दीपावलीच्या या महोत्सवापैकी आजचा नरक चतुर्दशीचा दिवस. ही नरक चतुर्दशी कशा तऱ्हेने आपण साजरी करणार आहोत, त्याचं मर्म जे आहे ते पूर्वी आपण जे काम केलंय, म्हणजे पशुत्वाची निवृत्ती केली, त्यानंतर आपल्याला जे मदत करणारे सर्व सहाय्यक आहेत, सर्व जे धनधान्यादी आहे त्यांचा गौरव केला. आणि आज आता नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्यात असणाऱ्या ज्या तामसिक भावना की ज्या आपल्याला नरकाकडे ओढतात. आता भारतीय परंपरेतली किंवा भारतीय तत्वज्ञानातली स्वर्ग आणि नरक या दोन अप्रतिम कल्पना. म्हणजे असं की ज्या ठिकाणी जे आपण सुख उपभोगू त्याचं नंतर रूपांतरण दुःखात होत नाही तो स्वर्ग. बऱ्याच वेळा खायला गोड वाटतात गोष्टी, माणसं जे आवडतात, प्रत्येक वेळेला लोणावळ्याला मंडळी आली की मुलं आणि मोठी माणसंसुद्धा सीझन न पाहता पावसाळ्यात आलेले भिजून नंतरवर आईस्क्रीम खातात. फार आनंद होतो, गोड वाटतं, पण नंतर ते आईस्क्रीम सोडत नाही. मग एखाद्याला काहीतरी दमा चिकटतो, कोणाला तरी छातीमध्ये काहीतरी त्रास होतो. अशा तऱ्हेने जे सुख मिळतं त्याला स्वर्गसुख नाही म्हणायचं. स्वर्गसुखाची कल्पना अशी की जे सुख आनंद घ्यायचा पण त्याचं नंतर दुःखात रूपांतरण होत नाही. आणि नरक म्हणजे असा की तुम्हाला त्या नरकाची सवय झाली तर अजून त्या दुःखाची वृद्धी होते, तो नरक. म्हणजे दुःख वाढतच राहतं, माणसाला यातना भोगाव्या लागतात. आणि त्यामुळे माणसाने चुकीचं वागू नये, आहारामध्ये चुकीचं खाऊ नये, वागण्यामध्ये चुकीचं करू नये, एखाद्याच्या जीवाला दुःख होईल असं काहीही करू नये, कारण त्या दुःखाचं रूपांतरण नंतर त्या माणसाला नरकयातना भोगण्यासाठी करावं लागतं, होतं. म्हणजे तेव्हा ह्या ज्या संकल्पना आहेत त्यातून आपल्या शरीरामध्ये कुठल्याही कारणाने आहार विहारादी प्रज्ञापराधाने ज्या तऱ्हेची शक्ती तयार होते ती नरकाकडे ओढते. आता नरक म्हणजे काय की खाली ओढणं, अंधारात पाताळात असं जाण्याकडे त्याला नरक म्हणतात. सगळी जी विष आहेत ती सगळी खाली असतात आणि हे सर्प वगैरे सर्व खाली राहतात जमिनीच्या. अंधार असतो त्या ठिकाणी. त्यामुळे स्वर्ग म्हणजे प्रकाश, हा दीपोत्सव, आणि नरक म्हणजे अंधार, तो पाताळामध्ये, तो खाली. तेव्हा अशा तऱ्हेने आपली जी शक्ती आहे ती जर अधोगामी झाली तर म्हणायचं की ती नरकाकडे ओढते. आणि मेंदूमध्ये काही विशिष्ट बदल होतात. आणि मग बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की चांगल्या गोष्टींचंही माणसाला सुख मिळत नाही. म्हणजे चांगला सूर्योदय पाहिला तरी त्या माणसाचा जो मूड आहे, त्याची जी मनस्थिती आहे ती आनंद घेण्याची नसली की त्याला मात्र ते दुःखच होतं. त्यावेळेला काय वाटतं, अरे सगळेजण कसं काय आनंद आणि हे काय करतात आहेत, म्हणजे हेवा वाटायला लागतो. अशा तऱ्हेने नरक जो असतो तो जिवंतपणीच असतो. लोक असं समजतात की मृत्यूनंतर कुठेतरी अशी एक जागा आहे आणि त्या ठिकाणी यातना भोगण्यासाठी नरकाच्या जावं लागतं, असं काही नाही. अगदी सुंदर राहत्या राजवाड्यामध्ये सुद्धा नरक भोगावा लागतो. आणि ही जी मेंदूतली परिस्थिती आहे ती सर्व नष्ट केल्याशिवाय हा दीपोत्सव खऱ्या अर्थाने आपल्याला साजरा करता येणार नाही. नंतर आपल्यात असलेली जी लक्ष्मी शक्ती, जी समृद्धी, त्याचंही आपल्याला पूजन करता येणार नाही. आणि मग सहस्रपद्मामध्ये येणारा जो दीपोत्सव आहे तो तर कधीच आपल्याला आनंद घेता येणार नाही. म्हणून आजची ही नरक चतुर्दशी, या नरकासूर नावाच्या राक्षसाची कथा आपल्या पुराणांनी सांगितलेली आहे. आणि हा नरकासूर सगळ्यांना खूप त्रास देत असे. मग श्रीकृष्णांनी त्याचा वध केला, त्या दिवसाचा तो हा आजचा दिवस. म्हणजे ही एक रूपक कथा घेतली तर आपण ही या नरकासुराचा वध करायचा असतो. म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी आधी सकाळी लवकर उठायचं. सूर्य उगवण्यापूर्वी उठलं की सूर्य ज्या वेळेला उगवतो त्यावेळेला येणारी एक विशेष शक्ती जी आहे ती आपल्याला आकर्षित करून घेता येते. आणि हे उगवत्या किरणांमुळे आतमध्ये शरीरामध्ये आपलीही शक्ती उगवत्या सूर्यासारखी प्रसन्न होते किंवा वाढीला लागते. आणि जर उशिरा उठलं की उजाडलेलंच असतं
त्यावेळेला सगळा प्रकाश असतो. म्हणजे हा जो एक भाव आहे उदयाचा तो आपल्याला मिळत नाही. मग लोक म्हणतात माझा चाललाय धंदा, काही अजून त्याच्यामध्ये काय बढोतरी नाही, काय वाढत नाही. कसं वाढणार? उगवत्या सूर्याकडे रोज सकाळी पहा, दर्शन घ्या किंवा पहाटे उठायचं. आणि पहाटे उठून एक अशी प्रथा पडलेली आहे की या ठिकाणी आपल्याजवळ अंघोळ करण्यापूर्वी एक सुंदर अभ्यंग करायचा आणि त्यानंतर अंघोळ करायची. ती एक विशेष तऱ्हेने करायची असते. कशासाठी? कारण हा एक आपल्या शरीरात असणारा जो भाव आहे, जी निगेटिव्हिटी आहे, जो नरकाची कल्पना, म्हणजे नरकाला जाण्यासाठी जे काही आपण कर्म केलेलं आहे ते सर्व नष्ट व्हावं म्हणून ही तयारी केलेली असते.